नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण श्री संत बाळूमामा यांच्याबद्दल असामान्य व्यक्तिमत्व, त्यांचे जीवन, आत्मापूर येथील मंदिर, तेथील लोकांचे अनुभव, त्यांच्या मेंढ्यांबद्दलच्या श्रद्धा आणि आत्मापूर येथील केला जाणारा भंडारा उत्सव याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. श्री बाळूमामा हे कुरुबा गौडा धनगर समाजातील एक मेंढपाळ होते. धनगर समाज भटक्या स्वरूपाचे जीवन जगतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत राहतो आणि श्री बाळूमामाही त्याला अपवाद नव्हते. मेंढपाळ म्हणून त्यांचा सहवास बहुतेकदा समाजातील खालच्या स्तरातील, अडचणीतील आणि चुकीच्या सवयींमध्ये अडकलेल्या लोकांशी होत असे. श्री बाळूमामांच्या आशीर्वादामुळे केवळ या समाजालाच नव्हे तर सर्व समाजातील लोकांच्या जीवनात उन्नती झाली. श्री बाळूमामा हे सामान्य मेंढपाळ नव्हते, तर खरे संत होते. त्यांच्या सहवासात अनेक लोकांचे जीवन पूर्णपणे बदलले. ते सर्वांसाठी व्यावहारिक मार्गदर्शक होते. अनेक लोकांचे दुःखी आणि अनैतिक जीवन सभ्य आणि आध्यात्मिक जीवनात रूपांतरित झाले. अनेक लोक माझ्यासह त्यांना देव मानतात. त्यांच्या कृपेने वैयक्तिकरित्या चांगले अनुभव मिळाले आणि लोक त्यांना आध्यात्मिक मार्गदर्शक मानतात. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यात त्यांचे लाखो भक्त आहेत. आता आपण पाहूया संत बाळूमामांचे जीवन. बाळूमामांचा जन्म 1892 मध्ये कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील अक्कोल या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मायप्पा आणि आईचे नाव सुंदरा होते. लहानपणी ते आई वडिलांसोबत राहिले, पण ते नेहमी ध्यानात मग्न आणि शांत स्वभावाचे असल्यामुळे लोक त्यांना मूर्ख म्हणत. नंतर ते मोठ्या बहिणीकडे राहायला गेले. त्यांच्या इच्छेविरुद्ध बहिणीच्या मुलीशी त्यांचे लग्न झाले, पण ते फार काळ टिकले नाही. सासरकडून त्यांना सुमारे 15 मेंढ्या मिळाल्या, ज्यांची त्यांनी सेवा केली. पुढे या मेंढ्यांची संख्या लाखोंमध्ये वाढली. ते महाराष्ट्रातील गारगोटी येथील श्री मुळे महाराज यांचे शिष्य होते. त्यांचे मंदिर कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथे आहे. त्यांना भगवान शिवाचा अवतार मानले जाते. आता आपण पाहूया आदमापूर येथील मंदिर. आदमापूर येथे त्यांच्या स्मरणार्थ मंदिर बांधले आहे, जिथे त्यांच्या देहाची समाधी आहे आणि तेच खरे समाधीस्थान आहे. त्यांच्या मेंढ्यांची संख्या लाखोंमध्ये पोहोचलेली आहे. श्री बाळूमामा बहुतेक वेळ मार्गदेवी मंदिर येथे घालवत असत, जे मुख्य समाधी मंदिरापासून चालत जाण्याच्या अंतरावर आहे. येथे भेट दिल्यावर मनाला खूप शांतता वाटते. 1966 मध्ये वयाच्या 74व्या वर्षी त्यांनी आदमापूर येथे देह ठेवला. आजचे मंदिर हे त्याच ठिकाणी आहे. आता आपण पाहूया लोकांचे अनुभव. त्यांच्या जीवनात आधारित चरित्र वाचल्यानंतर असे वाटते की त्यांनी अनेक अशक्य वाटणारे असे चमत्कार केले. त्यामुळे लोक त्यांना देव किंवा महान संत मानतात. मेंढपाळ म्हणून प्रवास करताना त्यांनी अनेक गरीब आणि पीडित लोकांना मदत केली. ते महाराष्ट्र आणि कर्नाटकातील अनेक भागात मेंढ्यांसह प्रवास करत असत. ते कन्नड आणि मराठी दोन्ही भाषात पारंगत होते. ते जे बोलत ते खरे ठरत असल्याचा अनेकांना अनुभव आला. त्यामुळे त्यांचे मोठे भक्त समूह तयार झाले. बाळूमामांच्या मेंढ्यांबद्दल श्रद्धा. श्री बाळूमामांच्या मेंढ्यांना पवित्र मानले जाते. त्यांच्या मेंढ्यांचा कळप एखाद्या शेतातून गेला किंवा थांबला तर त्या शेतकऱ्याला सुख, आरोग्य आणि संपत्ती मिळते अशी श्रद्धा आहे. आजही त्यांच्या मूळ मेंढ्यांच्या वंशजांना शुभ मानले जाते. भक्तांच्या विनंतीवरून हे कळप विविध ठिकाणी नेले जातात. लोकांमध्ये ठाम विश्वास आहे की या मेंढ्या शुभ फल देतात. आता आपण जाणून घेऊया आदमापूर येथील भंडारा यात्रा उत्सवच्या काही महत्त्वाच्या बाबी. कोल्हापूर जिल्ह्यातील आदमापूर येथे श्री संत सद्गुरू बाळूमामांचा भंडारा उत्सव हा एक प्रमुख धार्मिक सोहळा आहे. यामध्ये वात घालणे, वीणा पूजनाने उत्सवाची सुरुवात होते. या काळात लाखो भाविक आदमापुरात हजेरी लावतात. भंडाऱ्याच्या तयारीसाठी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले जाते. यामध्ये महत्त्वाचे कार्यक्रम वीणा पूजन, खडतर उपवास आणि भंडारा उत्सव. यात्रेचे स्वरूप. दरवर्षी अमावास्या यात्रेला 4 लाखांहून अधिक भाविक हजेरी लावतात. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.